हा, पण थोडीशी लक्षात ठेवा, गणित हे डोकं खाण्याजोगे आहेत, लक्षात ठेवा. ह्याला जास्त प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिसनं तुम्हाला ते परफेक्ट होणार. कारण हे प्रकरणच असं आहे, लक्षात ठेवा. बघा टाईप क्रमांक 2 बघा, आपलं सगळं हे झालेलं आहे. अख्खच्या अख्खं प्रकरण हे झालेलं आहे. मागचे व्हिडिओज एकदा बघून घ्या. सगळं प्रकरण झालंय. मी फक्त आर-आर-बी, एन-टी-पी-सी आलेली जी गणित आहेत किंवा स्टाफ सीजीएलला, जीडीला वगैरे गणित, ती गणिते घेतोय. त्याच्यामध्ये फक्त मी पार्ट करतोय, लक्षात ठेवा. पार्ट का करतोय टाईप 1, टाईप 2? तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण जे मागं पूर्ण प्रकरण शिकलोय त्याच्यामध्ये हे सगळे घटक होते. हा, मान्य आहे की टाईप क्रमांक 1 मध्ये मी आतापर्यंत ती 12 गणितं घेतली. तशी गणितं मागं नव्हती. ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी येते ना, ते शिकवण्याचा मी जास्त प्रयत्न करतोय, लक्षात ठेवा. बरं, हा घटक तर टाईप क्रमांक 2 आपला झालाय. मागचा एकदा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही सगळे. काय म्हणतं रे बघा, एक चक्रवाढ व्याजदराने निवेश केलेली रक्कम 6 वर्षामध्ये, वर्ष किती आहे रे बेटा आपलं, वर्ष मला सांगा. वर्ष आणि इथं लिहितो मी पट. वर्ष किती आहे? 6. 6 वर्षामध्ये किती पट होती? 2 पट होती. समान व्याजदराने म्हणतोय बेटा, समान व्याजदराने ती रक्कम किती वर्षामध्ये स्वतःच्या 8 पट होईल? एखादी रक्कम आहे आणि ती रक्कम काय होती माहिती का? मी काय केली, ती रक्कम चक्रवाढ व्याजाने निवेश केली आणि ती 6 वर्षामध्ये स्वतःच्या 2 पट होती. 6 वर्षामध्ये 2 पट होती, तर तुला 8 पट करायचे, 8 पट. 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील म्हणते? झालंय का रे पंढरीनाथ आपले? मग मला मी सांगितलं होतं काय तुम्हाला, ही ह्या 8 पटचं काय करायचं, घातांकामध्ये मांडणी करायची. घातांकामध्ये मांडणी करायची, घातांकामध्ये मांडणी करायची. मग ती मांडणी कशी करायची ती पण सांगतो, इकडे लक्ष द्या. थोडंसं लक्ष द्या, लक्षात ठेवा, इकडे फळ्याकडे. घातांकामध्ये मांडणी कशी करायची? पहिली पट किती होती रे? 2 होती. बरोबर का? तो पाया घ्यायचा. तोच पाया घ्यायचा, लक्षात ठेवा. 2 पट होती. ह्या 2ला कितीनं गुणावता वाटेल? 3 सर. म्हणजे 2चा तो घन आहे राजा, 2चा घन. 8 काय तुमचा 2चा घन आहे. मी काय केलं, पहिली पट 2 होती. पहिली पट 2 मी काय केलं, त्याला पाया घेतला. मग 2ला लक्षात ठेवा कितीनं गुणाला पाहिजे? 2ला कितीनं गुणाला पाहिजे? लक्षात, 2चा किती वेळा गुणाकार करायला पाहिजे तेव्हा 8 येईल? तर 2ला 3 वेळा गुणलं की, लक्षात ठेवा, 2ला 3 वेळा गुणलं, 2 2 2, तर तुमचं 8 येते. मी त्याला घातांकामध्ये मांडून घेतलं, 2चा तिसरा घात केलं. मग जो घात आला ना, घात बेटा, जो घात आला ना, घात राजा, घात, त्या घाताला घ्यायचं. हे घात घेणे, इथं लिहितो घात घेणे. मग मी घात घेतला. ह्या घातानं काय करायचं, ह्या 6ला गुणायचं. 6 गुणाकारामध्ये 3 करायचं. साइन किती आलं? 18. 18 वर्ष. जर 2 पट होण्यासाठी 6 वर्ष लागत असतील, तर 8 पट होण्यासाठी 18 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. 18 वर्ष लागतील रे. क्लिअर का रे बाबा? कुणाला समज नाही? क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? 18 वर्ष, 18 क्लिअर का? अजून एकदा सांगतो, लक्ष द्या. वर्ष लिहायचं, पट लिहायचं. 6 वर्षामध्ये 2 पट होती, तर तुम्हाला विचारले 8 पट होण्यासाठी पटच्या खाली पट लिहायची, किती वर्ष लागतील? मग तुम्ही काय करा, जास्त डोकं लढू नका. ही 2 पट आहे ना, 2 पट, ही 2 पाया बनवा इथं. मग ह्या 2चा किती वेळा गुणाकाराला करायला पाहिजे? 8 येतं. तर 2चा सर 3 वेळा गुणाकार. 2 2 2 2, मग किती वेळा? 3 वेळा. मग ह्याला गुणाकार करत बसू नका, ह्याला घातांकामध्ये मांडा. ह्याला घातांकामध्ये कसं मांडायचं? 2 लिहायचं. 2 किती वेळा आले म्हणायचं? 3 वेळा. 2च्या डोक्यावर लिहायचं 3 बेटा. तो तयार झाला घात. मग हा घात घ्यायचा आणि ह्या घातानं काय करायचं? पहिल्या वर्षाला गुणायचं. पहिली वर्ष किती तुमची? 6. साइन 18 वर्ष. 8 पट होण्यासाठी 18 वर्ष लागतील. क्लिअर का बाबा? नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. रेल्वेच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात असू द्या. चक्रवाढ व्याजदराने निवेश केलेली रक्कम 10 वर्षामध्ये स्वतःच्या 3 पट होते, तर किती वर्षामध्ये ती स्वतःच्या 9 पट होईल? किती पट म्हणले? मी लिहिलं वर्ष बेटा, बरोबर का रे? मी लिहिलं इथं पट बेटा, मी लिहिलं इथं वर्ष, इथं लिहिलं पट बेटा.
मग मला सांग वर्ष किती? 10 वर्षामध्ये स्वतःच्या 3 पट होते. किती वर्षामध्ये स्वतःच्या 9 पट होईल म्हणले? 9 पट. 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? मी सांगितलंय ह्याचा घात बनवा. हा पायात पट आहे ना, पहिली 3 घ्या. त्या 3चा किती वेळा गुणाकार करायला पाहिजे? 2 वेळा. म्हणजे काय झालं तुमचं? ह्या 9ची घातांकामध्ये मांडणी केली. पाया मात्र हा बनवा, लक्षात हा पाया बनवा. 3चा काय केलं? वर्गाला वर्ग. 3चा वर्गाला. मग घेताना काय करायचं माहितीये का तुम्हाला? घेताना तुम्हाला हा घात घ्यायचा आहे. या घाताने इकडे गुणायचं आहे. 10 गुणाकारामध्ये 2 करा. 10 दोन्ही किती आलं? 20 वर्ष. म्हणजे 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 20 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. चक्रवाढ व्याजदराने निवेश केलेली रक्कम 3 वर्षामध्ये 2 पट होते. बेटा किती वर्षामध्ये 2 पट होती? 3 वर्षामध्ये 2 पट होती. 2 पट होते. ती रक्कम किती वर्षामध्ये स्वतःच्या 128 पट होईल? 128 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असं म्हटलेलं आहे. 128 होण्यासाठी किती वर्ष लागतील? 128 घातांकामध्ये मांडणी करा. 128 घातांकामध्ये मांडणी करा, तरच लक्षात ठेवा ते उत्तर येणार. मग ह्याची घातांकामध्ये मांडणी करणे. घातांकामध्ये ह्याची काय करायचे? तुम्हाला मांडणी करायची आहे. घातांकामध्ये मांडणी करा. घातांकामध्ये मांडणी करा. मग घातांकामध्ये कशी मांडणी करायची? मी सांगितलं. पहिली पट किती? 2. ती लिहायचं. ह्या 2चा किती वेळा गुणाकार करायला पाहिजे बेटा? तर इथं करून दावतो बघा. मी करून दावतो रे बेटा. मी तुम्हाला करून दावतो. 1 2 3 4 5 6 आणि 7 बेटा. बघा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64, 64 दोन्ही 128. म्हणजे 2 किती वेळा आलं? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 2चा घातांक बनणार 7 बेटा. मग ह्या 7 काय करायचं राजा? ह्या 7 काय करायचं? ह्या 7 ह्या घात जो आलाय 7 त्यानं काय करायचं? 3 ला गुणायचं. मग 3 गुणाकारामध्ये 7, 7 किती आलं बेटा? 21 वर्ष. 128 पट होण्यासाठी 21 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा? क्लिअर करे बाबा? नेक्स्ट क्वेश्चन. चला, हे क्वेश्चन सोपे आहेत. हा, पहिले जरा थोडेसे 12 क्वेश्चन, पण त्या परीक्षा दृष्टीकोन खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. चला, आरपीएफ एसआयला विचारला सब इन्स्पेक्टरला 2019 ला प्रश्न. चक्रवाढ व्याजदराने एक रक्कम स्वतःच्या 3 वर्षामध्ये 2 पट होते, तर ती रक्कम स्वतःच्या 256 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील म्हणले? बेटा वर्ष आहेत, वर्ष इथं लिहा. पट किती वर्ष? 3 वर्षामध्ये किती होते रे तुमची? 2 पट होते बेटा. बरोबर का रे? तर म्हणते 256 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 256 घातांकामध्ये मांडणी करा. 256 ची घातांकामध्ये मांडणी करा. झालं का रे? अरे तुम्हाला सांगितलंय घातांकामध्ये मांडणी करा. घातांकामध्ये मांडणी करा. घातांकामध्ये मांडणी करा. कशी करायची? पहिली पट किती? 2. त्या 2चा कितवा घात बनायला पाहिजे? मग मला सांगा. 7वा घात बनवलं तर 128 आलतं. आणि 128 ची 2 पट केली तर किती? 256 येते. म्हणजे हे 7 आणि हे 8 वेळा. 2चा घातांक किती येणार? 8 वेळा केला 2चा 8 वेळा गुणाकार तर 256 येतंय. याचा अर्थ आपला घात किती बनला? 8 बनला बेटा. आता घातानं काय करायचं? लक्षात ठेवा. ह्या घातानं काय करायचं? ह्या वर्षाला गुणायचं राजा. 3 गुणाकारामध्ये 8 करा. 8 ते किती आलं बेटा? 24 वर्ष.
2 पट होण्यासाठी 3 वर्ष लागतात, तर 256 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 24 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन चला पुढं. एक रक्कम चक्रवाढ व्याजदराने 8 वर्षामध्ये स्वतःच्या 2 पट होते, तर किती वर्षामध्ये स्वतःच्या 4 पट होईल विचारले. एनटीपीसी सीबीटी 1 ला विचारलं 2021 ला. काय रे बाबा, चला वर्ष आहेत वर्ष, हित आहे तुमची पट राजा. 8 वर्षामध्ये किती पट होती? या 2 पट होती. ती म्हणते किती वर्षामध्ये स्वतःच्या 4 पट होईल राजा. 4 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? मग तुम्हाला काय करायचं राजा, इथं घातांकामध्ये मांडणी करायची आहे 4ची. मग इथलं पट किती आहे? 2 आहे. त्या 2चा घातांक किती बनवा तो विचारेल? 2चा वर्ग राजा. मग हा तुमचा जो घात आहे तो घात घ्यायचा आणि इथं 8 ला गुणायचंय. 8 गुणाकारामध्ये किती आलं? 2. 8 दोन्ही किती आलं? 16. 16 वर्ष लागतील. 16 वर्ष. 16 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन चला पुढं. एक रक्कम चक्रवाढ व्याजदराने 4 वर्षामध्ये स्वतःच्या 3 पट होती. किती वर्षामध्ये रे बाबा? 4 वर्षामध्ये किती पट होती? स्वतःच्या 3 पट होती. तर किती वर्षामध्ये स्वतःच्या 2187 पट होईल असं विचारलेलं आहे. ह्याचं काय करा, घातांकामध्ये मांडणी करा. घातांकामध्ये मांडणी करणे. घातांकामध्ये मांडणी करणे. ह्याची घातांकामध्ये मांडणी करा, उत्तर तुमचं निघून जाईल बेटा. मग कशी घातांकामध्ये मांडणी करायची ह्याची? मला सांगा, हा 3 आहे ना, 3 हा घ्यायचा. मी सांगितलं पहिली पट आहे ती घ्यायची. त्या 3चा किती वेळा गुणाकार करायला पाहिजे? तर 7 वेळा गुणाकार करून बघा. 2187 म्हणजे 3चा घातांक किती आला? 7 आला. 3चा घातांक 7 आला बेटा. हे घातांक जे त्या घातांकाने ह्या वर्षाला गुणायचं. 4 गुणाकारामध्ये 7 करा. 7 चोक किती आलं? 28 वर्ष. म्हणजे 3 पट होण्यासाठी 4 वर्ष लागेल, पण त्याच रकमेला 2187 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 28 वर्ष लागतील. ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन चला पुढं. एक रक्कम चक्रवाढ व्याजदराने 3 वर्षामध्ये 4 पट होती. 3 वर्षामध्ये लक्षात ठेवा किती पट होती? वर्ष आहेत वर्ष. 3 वर्षामध्ये 4 पट होती. पट किती होती? 4 पट होती. त्याच व्याजदराने तीच रक्कम लक्षात ठेवा किती वर्षामध्ये म्हणले? 64 पट होईल. मग तुम्हाला काय करायचं? घातांकामध्ये मांडणी करायची. घातांकामध्ये मांडणी करा. घातांकामध्ये मांडणी करणे. घातांकामध्ये मांडणी करणे. मग मांडणी कशी करायची? तर हा 4 घ्यायचा. 4 ह्या 4 ला किती वेळा गुणाला करायला पाहिजे तेव्हा 64 येईल? तर 4चा 3 वेळा गुणाकार केला बघा. 4 4 4 4 4 इंच 16 16 चोक किती आलं? 64. म्हणजे 64चं घातांकामध्ये रूपांतर केलं. 4चा घन आला बेटा. मग आता तुम्हाला काय करायचं राजा? हे 3 घ्यायचंय घात. या 3 3 ला गुणायचंय. 3 गुणाकारामध्ये 3. 3 त्रिक किती आलं? 9 वर्ष. 64 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 9 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. आजचा भाग इथं संपलेला आहे. राहिलेला बघा आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. क्लिअर कर, इथपर्यंत क्लिअर का? एकदा कमेंट करत चला. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला बघा आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरला बघूया.